आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सिटी 60 मधून। विधानसभेला तू मैं झाली, त्याचा फटका बसला। विधानसभेला आपल्याला जिंकायचंय, हा आपल्यात मीपणा आला। उद्धव ठाकरेंचं विधानसभेच्या निकालावर भाष्य। ठाकरे म्हणजे काही वारे नाही, आमची पाळमुळे खोल रुजलेली आहेत। ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष, संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही। या संघर्षातूनच ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला। उद्धव ठाकरेंचं सामनाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। ठाकरे ब्रँडची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेनं पुसलं। जे पोकळ आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंवर निशाणा। ज्यांनी काही निर्माण केलं नाही त्यांनी ब्रँडची चोरी सुरू केली आहे, ठाकरेंचा घणाघात। तुम्ही सर्व काही चोराल पण ठाकरे नाव कसं चोरणार? उद्धव ठाकरेंचा सवाल। चिन्ह किंवा आणखी काही चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास कसा चोरणार? मुलाखतीतून ठाकरेंचा सवाल। आपली आहे तीच शिवसेना, शिवसेना एकच। मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा त्यांच्यासमोर अखेरचा पर्याय। ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। आमच्याकडून गेले तिथे ते काय दिवे लावतायत हे बघतच आहात। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या सेनेवर हल्लाबोल। तर असे दिवटे पक्षातून गेलेलेच बरे, ठाकरेंचं वक्तव्य। मिंदेंची अर्धी दाढी राहिली आहे हे नशीब, त्यांनी जास्त बोलू नये। शिंदेंच्या दाढीवरून हात फिरवल्याच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून समाचार। लोक त्यांची बिनपाण्याने करतील, उरलेली दाढीही काढतील, ठाकरेंची टीका। मुलाखती दरम्यान संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना खोचक प्रश्न। देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव? तर यावर ठाकरेंचं खास शैलीत उत्तर। जे कुणी असतील ते अशा लोकांबद्दल काय बोलायचं? तर पावसाळ्यात गांडूळ येतात तसे का, असं राऊतांचं वक्तव्य। सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना पसंत नाही आणि जनतेलाही पसंत नाही। उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची टीका। उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार। भाजप नेते केशव उपाध्येंची टीका। तर असेच बोलत रहा, आपोआप पितळ उघड पडेल, उपाध्येंची प्रतिक्रिया। दुबे मुंबईत ये समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रति आव्हान। काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात गरळ ओकली होती। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंना मिश्किल चिमटा। राज ठाकरे को मैंने हिंदी सिखा दी म्हणत टोला। राज ठाकरे हिंदीत बोलल्याचा संदर्भ देऊन चिमटा। राज ठाकरेंचं आव्हान दुबेला नाही तर भाजपला। संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपचा खासदार दुबे तरीही भाजपमधून निषेध नाही। भाजप आणि शिंदे ही सत्ताधारी शेंदाड शिपाई, राऊतांची टीका। कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, ठाकरेंचा इशारा। असं दुकान बंद करून किती वेळ राहणार? राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी। बारामतीतील सिद्धेश्वर मंदिराची देखील अजित पवारांकडून पाहणी। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य। आम्ही एनडीएत आहोत, येणाऱ्यांना देखील एनडीएत राहावं लागेल, तटकरेंचं विधान। जिथून 22 बारबाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप। योगेश कदमांचा राजीनामा घेण्याची मागणी। तर आपल्यावरील आरोप राजकीय द्वेषापोटी म्हणत योगेश कदमांनी आरोप फेटाळलेत। आरोप हेतू पुरस्सर असल्याचा योगेश कदमांचा दावा। सत्ताधारी माजलेत, राजकीय गुन्हेगारांची भरती त्यांनी थांबवावी। संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। तर उद्या दाऊद इब्राहिमचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतील, राऊतांचा टोला। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधान भवनात धडधडीत खोटं बोलले। एबीपी माझाशी बोलताना सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंचा आरोप। सोमनाथचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती। काँग्रेसचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी बावनकुळेंची भेट घेतली। भाजप प्रवेशाच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलंय। मुंबईत 3451 खड्डे असल्याच्या पॉटहोल क्विकफिक्स अॅपद्वारे तक्रारी। त्यापैकी 3237 तक्रारींचं 48 तासांच्या आत निवारण। आता 214 खड्डे शिल्लक असल्याची पालिका प्रशासनाची माहिती। ठाण्यात मंगळवारी पाणी। मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद। पाईपलाईन गळती बंद करण्याचं काम करण्यात येणार। गणेशोत्सवासाठी 250 विशेष ट्रेन्स आता धावणार आहेत। चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय।
24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होईल. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत ब्लॉक लोकल अंधेरी बोरिवली हार्बर मार्गावर गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येणार. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. परिणामी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकलची वाहतूक जलद मार्गावरून चालवण्यात येईल. उद्या हार्बरच्या रेल्वे मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असल्यानं सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येईल. वडाळा ते गेटवे मेट्रो 11चा मार्ग भायखळा भेंडी बाजारातून जाईल. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय. भिवंडीत ओला उबर कंपनी विरोधात कार चालकांची निदर्शनं. अधिक मोबदल्याचे आमिष दाखवून कार चालकांची पिळवणूक होतीये. शासन दराप्रमाणे मीटर भाडं देण्याची मागणी करत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दापोलीच्या बुरोंडी गावातील पूल वाहून गेलाय. करसगाव आणि बुरोंडी गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय. रत्नागिरीतल्या संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात खंडाळ्यात मोर्चा. प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करावी यासाठी हा मोर्चा आहे. जन्मदर कमी होणं चिंताजनक बाब. शासनानं लग्नाळू मुलांना 11 लाख रुपये आर्थिक मदत करावी. माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी. कोल्हापुरात रांगोळी ग्रामपंचायत सदस्याची अपहरण करत हत्या करण्यात आली आहे. हात पाय आणि शीर देखील धडावेगळं केलंय. वारंवार पोलीस तक्रार करून त्रास दिल्याच्या रागातून हत्या. 4 जणांना अटक. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि एबीपी माझाकडून भोंदूबाबाचे अघोरी प्रकार उघडकीस. भूत उतरवण्याच्या नावानं काठीनं चोप. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर गावातील घटना. दारू सोडवण्यासाठी चप्पल तोंडात पकडायला हा भोंदूबाबा लावत होता. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या शिऊर गावातील भोंदूबाबाचा माझाकडून भांडाफोड. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर बाबाचा दरबार भरायचा. पोलीस घटनास्थळी येण्याआधीच हा भोंदूबाबा पसार झाला. बीडमधील बहिरवाडी परिसरात एका तरुणाला लाकडी दांड्यानं मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आकाश माने या तरुणाला फरार आरोपींकडून मारहाणीचं कारण अस्पष्ट आहे. बीडमध्ये वाढदिवसादिवशी तलवारीनं केक कापणं महागात पडलंय. तलवारीनं केक कापणाऱ्या दोघांना अटक करून 3 तलवारी जप्त करण्यात आल्या. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांकडूनच बीड पोलीस वसूल करणार बंदोबस्ताचा खर्च. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा निर्णय. अनाठायी आंदोलन केल्यानं शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जात असल्यानं हा निर्णय. शेतीच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या परसवाडा येथील ही घटना आहे. शेतात जाण्याच्या मार्गावरून वाद झाला होता. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. भंडाऱ्यात नवजात अर्भकाची 70,000 रुपयात विक्री करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक प्रकार. 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या ऐतिहासिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयात जीवघेण्या इमारतीत विद्यार्थ्याचं शिक्षण. जीर्ण जर्जर झालेल्या इमारतीच्या छताखाली विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतायत. भिवंडीत पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी 5 महिन्यानंतर ताब्यात. 8 जणांना अटक. कारवाईसाठी गेलेल्या पॉलिसी पथकावर धक्काबुक्की करत दगडफेक करण्यात आली होती. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कापसाच्या गाठी घेऊन जाणारा भरधाव कंटेनर पुलावरून नाल्यात कोसळला. जळगाव जामोद ते अकोट राज्यमार्गावरील अपघात आहे. 2 जण यात गंभीर जखमी झालेत. पुण्यातील बुधवार पेठेत इंजिनिअरिंगच्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याच्या दुकानात चोरी. बाथरूमच्या खिडकीतून शिरून 4,74,000 रुपयांचे दागिने चोरले. आरोपी विद्यार्थ्याला कर्नाटकमधून अटक. पुण्यातील चंदननगर पोलीस स्थानक परिसरात दहशत पसरवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. परिसरामध्ये तोडफोड, दहशत पसरवणं अशा प्रकारचे गुन्हे आरोपीवर दाखल झाले. पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या गोशाळेत गायीच्या वासराची हत्या. कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने दूध पाजून गोवंशाची हत्या केली आहे. त्या खळबळजनक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.
रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला आग. राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथील घटना. स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेनं होणारी वाहतूक थांबवली आहे. हिंगोलीत इंटरनॅशनल स्कूलच्या वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना खरुजेची लागण झाली आहे. 70 विद्यार्थ्यांना खरुजेची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये इंटरनॅशनल स्कूलमध्ये 22 विद्यार्थ्यांना मारहाण. विद्यार्थ्यांनी जेवणाबाबत तक्रारी केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली होती. संस्थाचालक मोहन माळीसह तिघांवर गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या जेल रोड येथील घरी चोरी झाली आहे. घरातील मोलकरणीनं कपाटातून 1 लाख रुपये चोर. धाराशिवमध्ये 14 घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. चोरी केलेल्या मुद्देमालामधील 6,30,000ची सोन्याची लगड देखील जप्त करण्यात आली आहे. एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय विमानसेवा 1 ऑगस्टपासून सुरू होणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियानं आंतरराष्ट्रीय विमानसेवा थांबवली होती.